थँक्यू सो मच योगी पाटील सर. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आता तुम्हाला बघायला मिळेल. विकी स्पोर्ट चौधरपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल जय अंबिका देवरुंगपाडा. पंडितजी गोडे यांचा संघ तुम्हाला ॲक्शनमध्ये दिसतोय आणि टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो विकी स्पोर्ट चौधरपाडानं. ओमकार गोडे गोलंदाजी करण्यासाठी सुजल आणि स्वप्नील ही जोडबोली. स्वप्नील स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. विकी स्पोर्ट चौधरपाडा या टीमकडून मोस्ट ऑफ यंगस्टर खेळाडू तुम्हाला या टीममध्ये बघायला मिळतात. चांगला सामना होण्याची दाट शक्यता आहे. ओमकार गोडे बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक डीपमध्ये लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑनला फिल्डर थोडासा वाईडिश उभा करण्यात आलेला आहे. संजय स्मृती चषक मागचा सामना एकतर्फी आपल्याला बघायला मिळाला. एकतर्फी विजय संपादन करत असताना टीम एकविरा स्पोर्ट्स सांगलीला तुम्ही पाहिलं. मनोजचा जबरदस्त खेळ. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल भीम नो बॉल. ओमकार गोडेच्या माध्यमातून भीम नो बॉलची हाताळणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि 1+1 2 धावा या ठिकाणी आता आपल्याला बघायला मिळते. स्कोर कार्डवर अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न असावा कदाचित आणि त्याच्याचमुळे 9 चेंडूची घोषणा त्या ठिकाणी पंचांनी केली. जास्त उंचीचा बॉल होता आणि कधी कधी वेगवान गोलंदाज अधिक ताकदीने टाकण्याच्या नादामध्ये भीम नो बॉल करत असतात. पहिलाच बॉल फ्री हिट. सुजलकडे सुवर्ण संधी होती. ओ रनआउटची देखील संधी त्या ठिकाणी जरूर होती. ओ माय गॉड, काय घडतंय तेथे. सहजगती धाव होऊ शकले असते परंतु बॅटर तयारच नव्हते आणि फायनली डॉट बॉल आलाय. सुजलच्या विरोधात निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला. पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात मिळून द्यावी लागेल फलंदाजांना चांगले टोटल सेट करण्यासाठी. कारण इनिशियल ओव्हर्समध्ये ज्या वेळेला तुम्ही सुरुवात चांगली करता त्यावेळेला येणाऱ्या फलंदाजांवरचा दबाव कमी होऊन जातो. राईट आर्म राऊंड द विकेट. ओमकार ओ खोलात टाकलेला बॉल फ्लिक केला. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल येतोय. फक्त एकच धाव. सिंगल स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला. सुरुवात आता दोन्ही फलंदाजांसाठी होते. एकेका धावेने दोघांनी स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आहे. स्वप्नीलचा खेळ आपण चांगला पाहिला होता चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पीसीएच्या ग्राउंडवर. ती सुरुवात त्याला इथेही करावी लागेल. प्रयत्न केला त्यानं परंतु बॅटची वरची कडा लीडिंग एज आणि डिक्लेअर मध्ये बॉल. एकच धाव. डिक्लेअर स्वरूपामध्ये ज्या वेळेला बॅटच्या साह्यानं बॉल जातो त्यावेळेला स्ट्राईक चेंज होते आणि ज्या वेळेला लेग बाईटच्या साह्यानं डिक्लेअर मध्ये चेंडू जातो त्यावेळेला स्ट्राईक एंड चेंज नसेल ह्याची नोंद असू द्या. 20व्या वर्षामध्ये आपण आहोत या स्पर्धेच्या आणि अनेक वर्ष या मैदानावर ही स्पर्धा बघायला मिळालेली आहे. संजय स्पोर्ट्स सावतच्या वतीनं अक्रॉस लाईन फटका खेळायचा होता. पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल कोण तयार करून बाहेर निघणारा बॉल होता. हा चेंडू डॉट येतोय. चांगला वेग आहे ओमकारकडे आणि वेगाबरोबर त्याचं टप्प्यावरचं नियंत्रण ही खूप सुंदर पाहायला मिळालंय. पुढे सरसावून मिड विकेटच्या डोक्यावरून आता बॉल चाललाय डीप मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. पॉवर प्ले सुरू आहे आणि बॉल सीमा पार. चौकार. चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि स्कोर आता 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. सुजलच्या बॅटमधून फुल टॉस होता आणि क्या भरपूर चांगला फाईंड केला त्या ठिकाणी.
या शोधणं गरजेचं असं पॉवर प्ले मध्ये तुम्हाला हेच काम करावं लागतं आणि चौकारानं 8 डावा आता स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. ओव्हर नंबर फर्स्ट P1चं षटक आहे. आता फिल्डिंगमध्ये थोडासा बदल, मिड विकेटचा फिल्डर डीपमध्ये आणि लॉंग ऑन मिड ऑनला ट्रॅकर पूल केल्या, परंतु पुन्हा डिक्लेअरमध्ये. स्क्वेअर बिहाइंड स्क्वेअर तुम्ही धावा ह्या मैदानावर बनवू शकत नाही. एकच धाव इथे आली आणि एका धावेच्या बरोबरीने 9 धावा पहिल्या षटकाचा केस समाप्त होतोय. 9 धावा ओमकारनं पॉवर प्लेमध्ये खर्च केल्यात. इकॉनॉमिकलच ही गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण आपण ज्या ज्या वेळेला पॉवर प्लेचं षटक पाहतो ना, त्यावेळेला अंडर 10 एखादा गोलंदाज जर धावा खर्च करतो तर एक ती चांगली सुरुवात असते त्या गोलंदाजासाठी. बिनगडी बाद 9 धावा आता स्कोर कार्डवरती लागलेत, म्हणजे फलंदाजाने एक चांगला स्टार्ट मिळालेला आहे. एकही फलंदाज त्यांनी गमावलेला नाही आणि 9 धावा त्यांच्याही बॅटमधून आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत काय दोघांनाही एक चांगली सुरुवात तर आता मिळालेली आहे, परंतु अंत कोण चांगला करणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सकाळी आपण पाहिलं की पहिल्या फेरीमधील दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना जिंकला होता तो गावदेवी स्पोर्ट एवईनं. सांगे टीम आपण कुठेही जायचं नाहीये, लक्षात असू द्या. मला वाटतं यानंतर लगेचच सांगे संघाला खेळावं लागणार आहे. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी केतन राऊंड द विकेट. बॅटची बाहेरील कडा फक्त स्लाइस केल्या, दिशा देण्याचा प्रयत्न आणि पुन्हा बॉल येतोय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव. कोब्रा इज बॅक नाउ आफ्टर व्हेरी लॉंग टाइम. स्वप्नील स्ट्राईक एंडला केतनचा सामना करेल. फ्लाइट दिली होती त्या ठिकाणी, फ्लाइटेड बॉल लाऊड अपील अँड फिंगर गोज. पहिला धक्का लागतोय विकी स्पोर्ट संघाला. स्वप्नीलला मैदान सोडावं लागेल. नवीन बॅटर करण मैदानामध्ये एंटर होतोय. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी 10 धावसंख्येवरती पहिला धक्का लागला. केतनला सफलता मिळाली. बॅटला हलकासा स्पर्श करत असताना बॉल विकेट कीपरकडे गेला. फ्लाइट मध्ये बीट झाला खरं तर बॅटर, आणि फ्लाइटेड बॉल खूप चांगले इफेक्टिव्ह राहिलेले आहेत. सकाळपासून आपण बघितलंय कमी गतीने ज्या ज्या वेळेला चेंडू आली त्या त्या वेळेला फलंदाज थोडासा अडखळलेला आहे. आणि आता असं वाटतं की सकाळी सगळ्या मॅचेस बघून आता प्रत्येकी संघ मैदानात उतरलेला आहे आणि सध्याचं क्रिकेट आता फास्ट झालेलं आहे. प्रत्येक सामना आता युट्यूबवर थेट प्रक्षेपित केला जातो आणि त्याच्यामुळं फलंदाजाच्या विरोधात रणनीती आखायला संधी मिळते. करण इथे आला आणि करणनं 6 रन प्राप्त केल्या. मिड विकेटच्या पलीकडे बॉलला पाठवलाय. दमदार सिक्सर. कडक शॉट करणनं करंट दिला जणू काय या ठिकाणी गोलंदाज केतनला. जबरदस्त सिक्सर त्याच्या विरोधात आणि टीमची टोटल आता जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. 16 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. पहिल्या फेरीमधील आज शेवटचा सामना आणि यानंतर सांगे टीम आपण कुठेही जाऊ नका. चालू सामन्यातील विजेता संघ आणि टीम सांगेच्या विरोधात यापुढची लढत पाहायला मिळेल. केतन राउंड द विकेट. ओ यावेळेला यॉर्कर लेंथ इम्पॅक्ट लेगस्टम्पच्या बाहेर आहे. पिचिंग ही लेगस्टम्पच्या बाहेर आहे असं सांगितलं आणि लेग मॅचच्या स्वरूपामध्ये आता त्या ठिकाणी मिळेल एकच धाव.
ओ हो, यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू. केतननं आता वापसी केलेली आहे. सुजलच्या विरोधात चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळाला. यावेळेला वॉटरमॅनचा चांगला वापर, इनफिल्डला क्लिअर केलाय जरूर, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंटला सज्ज करण्यात आला आणि त्याच्याच हातामध्ये चेंडू 2 धावांसाठी इथे 2 धावा मिळतात आणि याचबरोबर या 2 धावांच्या मदतीने दुसरं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विकी स्पोर्ट चौधरपाडा. केतनला एक सफलता मिळाली. केतनच्या ओव्हरमध्ये त्यानं 9 धावा खर्च केल्या. एक लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव आली. पहिल्या ओव्हरमध्ये ओमकार गोडे खरं तर विकेट लेस राहिला, परंतु आता विकेटची गरज होती आणि फायनली विकेट मिळवली ती केतननं. एकोणावीस धावा, 9 ते 10 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडण्याचा ते प्रयत्न जरूर पाहायला मिळाला आणि याच एव्हरेजनं धावा जर बनवल्या गेल्या तर प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 40 दिसतोय आणि 40 धावा एक चांगली टोटल आहे या मैदानावर. देवेश कर्णधार आता गोलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक एंडला करण असेल. एक सिक्सर आलाय, फुल टॉस बॉल, चांगला फटकॅट ओव्हर एक्स्ट्रा कव्हर. डीप मध्ये बॉल, पंडित गोडे त्या ठिकाणी सज्ज होता. चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळालं आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 21 वर 21. देवेशचा पहिला फुल टॉस होता, कारण चांगला फटके खेळतोय. यावेळेला चांगली लेंथ होती, फुल्लर लेनचा बॉल होता, समोर स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू येतोय. पलटवार देवेशचा बघायला मिळाला. कमबॅक करणं गरजेचं देखील आहे, कारण या मैदानावर धावांचा पाठलाग होणं भरपूर कठीण राहिलेलं आहे. भरपूर सारे अडथळे येतात रन चेस करताना. यावेळेला ऑन द राईज लॉब केला, समोर लॉंग ऑनचा फिल्डर येतो. आता झेल खाली कॅच ड्रॉप. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. एक सहज सोपा झेल वाटत होता, परंतु तो झेल कलेक्ट करता आला नाहीये क्षेत्ररक्षक अभिषेकला आणि त्याचा आता भृदंड भोगावा लागतोय. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. देवेश पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुन्हा फुल टॉस आहे. याही वेळेला एलिव्हेशन प्रॉपर ते मिळालं नाही आणि लॉंग ऑनच्या दिशेने आता 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल मात्र फरार, चौकार. चौकाराच्या साह्याने आता टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 27 धावा, 27 रन्स ऑन बोर्ड. असं वाटलं होतं की प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये, परंतु धावा त्या मिळाल्या त्या ठिकाणी. लॉंग ऑनला गॅप फाइंड करताना करणला आपण पाहिला. हा बॉल पंचांचा नो बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव तिथे मिळेल. विकेटच्या बाहेर चेंडू पीस झाला आणि अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने 28 वर आता स्कोर जाऊन पोहोचलेला आहे. या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. देवेशने आतापर्यंत 4 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्यात. एक चौकार त्याच्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळाला, जो फुल टॉस होता. लेंथ शोधावी लागेल, कारण वारंवार फुल टॉसही त्याच्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळाले आणि त्याचा फायदा करणनं उचललेला आहे विकी स्पोर्ट संघासाठी.
पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा ड्राईव्ह करण्यात आलं स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनच्या दिशेनं अभिषेक आता बॉलवरती येतोय. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळेल फक्त एकच धाव. 29 धावा धावफलकावरती. करण इंडिव्हिज्युअली सध्या बॅटिंग करतोय 15वर. एक सिक्सर एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. जबाबदारीनं सध्या खेळतोय तो. रिस्पॉन्सिबिलिटी फार महत्वाची होती आणि तो रिस्पॉन्सिबल खेळ करणच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाला. सुजलनं देखील करणला चांगली साथ दिली. त्याच्याही बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. इथे कमी गतीने टाकलाय पिकअप शॉट. वेल टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द प्लेट. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. करायलाच नको ज्या पद्धतीने टाइम केलं. जबरदस्त प्रहार. सुजलच्या बॅटमधून हा वार बघायला मिळाला. त्याच्यावरती 6 धावा मिळाल्या. लेन बॉल होता, पीक केला आणि स्क्वेअर लेगला टिक करत असताना 6 प्राप्त केला. 35 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आता धावाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. देवेशने धावा खर्च केला 16. शेवटचं षटक आणि आता संकेत गोलंदाजी करण्यासाठी येतोय. चांगली भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये. पुन्हा फुल टॉस संकेतचा. करणच्या बॅटमधून आणखी एक वार. आरपार. षटकार. वार फुल टॉस येतात आणि त्याच्यावरती आक्रमण बघायला मिळालं. बघा हेच महत्वाचं असतं की सुरुवातीला भलेही वेळ घेतला फलंदाजांनी, परंतु त्यानंतर कम्मालीचा बॅक केलेला आहे. पार्टनरशिप इम्पॉर्टंट होती आणि ती भागीदारी. पुन्हा आखूट टप्प्याचा. पुन्हा ऑन साइडला पूल केलाय. पूल अनसक्सेसफुल. नॉट सक्सेसफुल हियर. विकेट गॉन. फलंदाज होतोय बाद. चांगला झेल. मध्ये एंटर होतोय. 4थ्या क्रमांकावर चांगली भागीदारी बघायला मिळाली या दोन्ही फलंदाजांमध्ये. 21 धावांचं योगदान दिलं. खरं तर बाद होण्यापूर्वी करणनं 2 सिक्सर 1 चौकार त्याच्या बॅटमधून आणि हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव. एका धावेने 42. चांगल्या टोटलकडे, मोठ्या टोटलकडे आता वाटचाल. पंडित गोडे आता थोडेसे चिंतेत दिसत आहेत ज्या प्रकारे धावा वेगानं बनत चाललेल्या आहेत. संकेत राउंड द विकेट ना स्ट्राइक एंडला बॅटर आता सुजल असेल. एक सिक्सर त्याच्या बॅटमधून आलाय. पुन्हा आखूट टप्प्याचा बॉल. आता फटका फसलाय. ओ कॅच सोडली आहे. मौका भी दिया और चौका भी दिया. 4 धावा चौकार.
ऐकाची सोनाला सोनाला सजली एक लीला ऐकायला ठाणा मेघाला ना विकी स्पोर्ट चौधरपाड्याचे फलंदाज धावसंख्या 46 या आकड्यावरती 46 डेंजर झोन कडे आता धावसंख्या वाटचाल करत असताना जयंबिका देवरुंगपाडा संघासाठी आता थोडंसं कठीण जरूर होणार आहे, कारण या मैदानावर चेझिंग भरपूर कठीण आहे. आपण बऱ्याचशा मॅचेस बघितल्या. 46 धावा, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. धावामधील सुजलनं कमालीची फटकेबाजी केलेली आहे. यावेळेला चांगली लेंथ होती. या लेंथवर तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे. ऑन साईडला स्वतः गोलंदाज बॉलवरती जाण्याचा प्रयत्न आणि पुन्हा 2 धावा तिथे मिळाल्या. 2 धावाने 48 वर धावफलक आता जाऊन पोहोचले. करणनं बाद होण्यापूर्वी 21 धावा बनवल्या आणि सध्या आता सुजलचा आपण विचार केला तर 21 धावांवर सुजल देखील बॅटिंग करतोय. म्हणजे दोन्ही फलंदाजांनी खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन सध्या तरी आपल्या टीमसाठी दिलेलं आहे, जे अत्यंत महत्त्वपूर्ण होतं. धावसंख्या 48, 48 रन्स. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना तुम्ही बघताय, दुसऱ्या दिवसाचा खेळ संजय स्मृती चषकामध्ये, आणि खूप चांगला एन्जॉय केलाय आज क्रिकेट रसिकांनी. वाह, व्हॉट अ शॉट, शॉट वाईड अँड पनिश, बट देयर इज अ फिल्डर. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल वाईड लाईन वरती होता आणि त्याच्यावरती हल्ला चढवला आणि आता तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फायनली फलंदाज बाद होतोय. एकूण धावा झाल्या धावफलकावरती 50 आणि 51 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल जय अंबिका देवरुंगपाडा संघाला. संकेतनं शेवटच्या षटकामध्ये एकूण 15 धावा खर्च केल्या. लास्ट 2 ओव्हरमध्ये 31 धावा आल्या एकूण. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 19 होत्या आणि 50 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळाल्या आणि 51 धावांचं लक्ष्य आता सेट करण्यात आलं. संकेतला एक विकेट जरूर मिळाली, परंतु ती जास्त इफेक्टिव्ह गोलंदाजी ते तो साकारू शकला नाही आणि आता एक छोटासा इनिंग्स ब्रेक आहे आणि त्याच्यानंतर दुसरा डाव सुरू होईल. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत. दोन धावा बनवल्या. करणच्या बॅटमधून 21 आल्या. उदय एक धाव त्याच्याही बॅटमधून पाहायला मिळाली. आणि आता बॉलिंग कार्ड आपण जर पाहिला, ओमकारनं पॉवर प्लेचं षटक हाताळलं. 9 धावा त्यानं खर्च केल्या. विकेट त्याला मिळाली नाही. केतनाला सेकंड ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळाली. देवेशचं षटक थोडंसं महागडं राहिलं. 16 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आल्या आणि शेवटला संकेतला एक सफलता जरूर मिळाली, परंतु 15 धावा त्यानं देखील खर्च केल्या. एकूण 50 धावा स्कोर कार्डवरती लागल्या आणि 51 धावांचं लक्ष आता हा सामना जिंकण्याकरिता सेट करण्यात आलाय. चांगली सुरुवात सलामी वीरांना इथून करावी लागणार आहे 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते आणि आता कॉम्बॉक्स मध्ये आपण करतोय पुन्हा बदल. आफ्टर लंच जेवणानंतर योगी सर
तुम्हाला मंत्रमुग्ध करण्यासाठी जोडले जात आहेत. थँक्यू. धन्यवाद समीर ठाकरे. बॅटची कडा आणि पौशकल चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून चाललाय. 3 धावा धाफलक्यावरती या ठिकाणी लागल्या गेल्या. ओमकार आणि पंडित ही 2 सलामीचे 2 आपल्याला या ठिकाणी फलंदाज पाहायला मिळाले आणि पौशक करण षटकाला सुरुवात केली. पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त खेळ आपल्याला विकी स्पोर्ट चौदरपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळाला. तब्बल 50 धावा धाफलक्यावरती जोडल्या गेल्या. हो, खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू त्याला बिडावूनवरती क्षेत्ररक्षक आहेत. जबरदस्त तिथे मात्र दोघांमध्ये रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळाली आणि एकच धाव त्या ठिकाणी घेण्याची संधी मिळते. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपण पाहतोय आणि यानंतर पाहू शकाल जो संघ जिंकेल तो लगेचच एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. तर सांगे संघ आपण कुठे जाऊ नका, रेडी राहायचंय. बॅकअप दान डिलिव्हरीची लेंथ ओळखली पंडित गोडेनं. काय जबरदस्त पुलचा अंदाज आणि चेंडू झाला गुल सीमेरेषेच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार. बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू रिप्लेमध्ये पाहू शकाल. अगदी हाफ ट्रेकर लेंथ, कडक शॉट आणि सिक्सर क्रमांक 58. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 58 षटकार लागले गेले आणि 58वा षटकार आपण जर पाहिलं तर पंडित घोडेच्या बॅटमधून निघाला. 10 धावा धाफलक्यावरती आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहतोय पंडित घोडे आणि ओमकार. ओमकार जर शेवटच्या क्षणापर्यंत टिकून जर राहिला तर एक्झॅक्टली इथे चांगला खेळ आपल्याला आज जे अंबिका देवरुपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळू शकेल. पुन्हा चांगला फटका पाहायला मिळतो. अगदी मिडॉनच्या बाजूने चेंडू चाला वाढीश लॉंग ऑनवरती. 1 धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. धावा दोघांच्या बॅटमधून निघत आहेत. ही एक जमेची बाजू मी तर म्हणेन जे अंबिका देवरुपाडा संघाचा विचार केला तर. आणि जसं आपण पाहतो की दुपारचं सत्र पुढे वाटचाल करतोय तसं मात्र या स्पर्धेमध्ये या मैदानावरती धावा होत आहेत. फुल टॉस, कडक शॉट आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केला आहे. ओमकारच्या बॅटमधून निघाला आहे. या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा सिक्सर. खराब लेंथ आणि पहा फुलटॉस वरती फुलटोल वसूल केला. पंडितनं 4 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून निघाले आतापर्यंत 10 धावा. ओमकारनं 2 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून निघाले 7. आणि पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडीबाज 17 धावा. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ज्या अंबिका देवरुपाडा संघाला ती सुरुवात अखेर या दोघांनी मिळवून दिली आणि त्या समीकरणामध्ये सुद्धा बदल होतो. 18 चेंडूमध्ये विजयासाठी इथून 34 धाब्यांची आवश्यकता. नेट टू नेट फाईट. चांगला रिप्लाय इथे मात्र देण्याचा प्रयत्न करतायत. सुरुवातीला करणनं सुरुवात चांगली केली होती. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या, परंतु मागील जे 3 चेंडू जर पाहिले आपण ते मात्र देवरुपाडा संघाच्या बाजूने राहिले. तब्बल 13 धावा त्या 3 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या.
आज पहिली सेमीफायनलची मॅच सुद्धा तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल ठीक 4:30 वाजता. गौतमी नानकर संघाला विनंती करतो की आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय सुजल. आणि तसे जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये चोदरपाडा गावातून तब्बल आपल्याला 3 संघ खेळताना पाहायला मिळाले. काल आपण जय हनुमान चोदरपाडा संघाला पाहिला की आज नक्षत्र चोदरपाडा संघाने एक सामना जिंकला आणि त्यानंतर विकी स्पोर्ट चोदरपाडा एकूण 3 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतोय सुरू झालेला आहे. कारण पहिल्या पॉवर प्लेमध्ये फलंदाजांचा पॉवरफुल खेळ आपण पाहिला. इथे मात्र पाहू शकाल पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा आणि चेंडू चालला डिक्लेअर झोनमध्ये. जणू का त्या चेंडूवरती पंडित उपट टाकली. ज्या अनुषंगाने मात्र तो शॉट पाहिला आपण, परंतु जागा मात्र कुठेतरी चुकीची निवडली. हरकत नाहीये, परंतु पंडितच्या बॅटमध्ये धावा येत आहेत. एक मित्र म्हणेन की जमेची बाजू राहील. चेंडू पहा दूरवरती मात्र जाऊन लँडिंग झालाय. 1+1 एकूण 2 धावा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. कारण बॅटच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. त्याच्यानंतर पाहिलं तर नोच्या रूपाने 1 धाव आणि पुढील चेंडू आता मात्र असेल फ्रीट. आणि फ्रीट चेंडू मात्र खेळण्याची संधी मिळते ओमकार गोडेला. हा संपूर्ण गोडे परिवार पाहतोय आपण. कारण एकाच कुटुंबातील सर्व खेळाडू या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. फ्रीट बॉल जबरदस्त पंच. फटक्याला उंची जास्त मिळाली आणि शेवटच्या क्षणाला मात्र पाहू शकाल की चेंडू दंडीला दान झालाय. 2 धावा जरूर तिथे पूर्ण केल्या गेल्या. तदनंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. सर धावा किती, सिंगल की डबल? दोन धावा. $21 21 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. हो संधी होती. इथे मात्र पाहिलं तर अगदी कटरचा वापर केला आणि चेंडू पडल्यानंतर जास्तच मात्र बाहेरच्या दिशेने निघून गेला. आणि त्याचवेळी पाहतो की पंचाच्या वतीने या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केले गेलं वाईटच्या स्वरूपात, एक्स्ट्राच्या स्वरूपात. इथे धाव आपण पाहतो 22 धावांची आतापर्यंत या ठिकाणी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. आणि अजूनही विजयासाठी 28 धाब्यांची आवश्यकता. आय थिंक 29 धाब्यांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे 17. कडक शॉट, ट्रॅक साऊंड इथे मात्र ऐकायला मिळतोय. मिस्टेक फिल्डिंग मध्ये पाहायला मिळाली. पण त्याच वेळी पाहतो की एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये होताना पाहायला मिळतोय. चांगला क्रिकेट आज जे अंबिका देवरुपाडा संघाच्या वतीने पाहतोय. खास करून ओमकार असेल, तदनंतर पाहिलं तर पंडित असेल. आणि दोघांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे आज आपल्या गावाची, आपल्या संघाची. लाईन मध्ये पुन्हा बिघाड पाहतोय आपण आज एक्स्ट्राच्या स्वरूपात. मात्र या ओव्हरमध्ये सुजल धावा मात्र जास्त खर्च करतोय. कारण या मैदानावरती चेसिंग होणं एवढं सोपं नाहीये. परंतु या ठिकाणी 50 धावा इथे उभारल्या, परंतु त्या धावांचा ज्याप्रमाणे पाठलाग होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने मात्र धावा वेगळ्या येत आहेत. 25 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या आणि कुठलाही विकेट्स मात्र गमावलेला नाहीये. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन, हे व्हेरिएशन तुमच्याकडे आहेत तर तुम्ही करणं गरजेचं आहे. चेंडू पाहू शकाल एक्झॅक्टली असं वाटलं की मात्र चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाईल आणि क्षेत्ररक्षक सुद्धा मात्र चेंडूपर्यंत स्लो पोहोचले गेले. आणि पहा पंडितनं लगेच तिथे कॉल केला आणि एकेचं रूपांतर पाहिलं दुहेरीमध्ये. कारण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जेवढे अलर्ट राहणार तेवढा फायदा मात्र तुमच्या संघासाठी होत असतो. सिंगलला डबल, डबलला तिहेरीमध्ये कन्वर्ट करणे जर तुमच्याकडे ती ताकद असेल तर मात्र या ठिकाणी तुमचा जो स्कोर कार्ड आहे तो मात्र सातत्याने हलता राहतोय आणि गोलंदाज मात्र कुठेतरी चुका करतायत. इथे चूक केली, स्लो रन होता टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती फुल अँड सक्सेसफुल. ओमकार गोडे आपल्या लय मध्ये आलाय आणि लय बारी बॅटिंग करतोय. 6 धावांसाठी आलाय षटकार.
जबरदस्त क्रिकेट सध्या आपण पाहतोय 33 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर होत्या आणि तिसऱ्या षटकाला मात्र पाहू शकाल या ठिकाणी या गोलंदाजाने सुरुवात केली सुजल आणि या तिथे सुद्धा मात्र पाहू शकाल 2 धावा या ठिकाणी एक्झॅक्टली पलून पूर्ण केल्या 35 धावा आता मात्र आपल्याला फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा फटका हवेत केला इथे संधी निर्माण होईल का नाहीये उंच आणि लांबच लांब हा षटक मात्र फार महागडा ठरलाय सुजलचा आणि षटकारानंतर पाहू शकाल अगदी टाळ्यांचा कडकड आवाज अगदी विजयाच्या समेत जाऊन मात्र संघ पोहोचलाय आणि त्या संघाचं नाव आहे जय अंबिका दोरुंगपाडा. पंडित गोडे एका बाजूने मात्र बॅटिंग करतोय आणि त्यानंतर पाहू शकाल ओमकार दलवी आज अगदी धावांचा ओमकार गोडे पाऊस पाडतोय 3 षटकार त्याच्या बॅटमधून निघाल्या त्यानंतर पाहू शकाल चौथ्यांदा त्यांनी दुहेरी धावे पलून पूर्ण केली एक सिंगल धाव पूर्ण केली आणि आता मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहू शकाल या ठिकाणी धाव फलकावरती धावा लागल्या गेला एकूण 41 आणि एकही विकेट्स मात्र देवरुंगपाडा संघाने मात्र या ठिकाणी गमावलेला नाहीये आणि षटकाचा जर विचार केला तर तब्बल सुजलनं मात्र धावा खर्च केला एकूण 22. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आलाय लखन आणि त्याच्यावरती मात्र या ठिकाणी चांगला स्ट्रोक डिक्लेअरच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी एक धाव आपण पाहतोय 11 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि 11 चेंडूमध्ये पाहिलं तर अजूनही विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. असं वाटलं होतं की मात्र चांगला टोटल उभारलाय पहिल्या इनिंगमध्ये परंतु बॅटिंगला जबाब पाहायला मिळाली बॅटची आय थिंक लिडिंग एज आणि चेंडू चालला डिक्लेअर झोनमध्ये ज्या खेळीसाठी आपण ओमकार घोडेला ओळखतोय त्या अनुषंगाने त्यांनी आज सिद्ध करून दाखवलं की माझ्याकडे जी ताकद आहे माझ्याकडे जो टॅलेंट आहे त्या मात्र टॅलेंटनं मी आज या ठिकाणी खेळ साकारणार आणि चांगला क्रिकेट त्याच्यावरती मी पाहायला आपल्याला आणि खास करून चेंडूच्या मिरिटवरती त्यांनी आज बॅटिंग केली हे फार महत्त्वाचं असतं. बॅकअप द अँड डिलिव्हरी लखनच्या वतीने पाहतोय पुन्हा चेंडू चालला अगदी वाडिश मिड विकेटला चूक घडली गेली आणि एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये. आज पंडित घोडेचा आपण विचार केला तर त्याने 40 ओलांडली आहे परंतु असं वाटतं की युवकांना लाजवणारी खेळी त्याच्याकडून पाहायला मिळाली आणि मी नेहमीच उल्लेख करतोय की पंडित घोडे असा खेळाडू आहे की त्याच्या इनिंगमध्ये किमान तो 1 षटकार जरूर मारतोय. तुम्ही त्याचा इतिहास पहा त्याच्या व्हिडिओज तुम्ही पहा तो मला सुद्धा पाहायला मिळेल आणि इथे मात्र पुन्हा चेंडू पाहू शकाल डिक्लेअर झोनमध्ये चाललाय. आज आपण पाहू शकाल की या ठिकाणी डेंजर झोन प्रमाणे हे दोन्ही सलामीवीर बॅटर अगदी वेगाने धावा जोडतायत. त्याला चेंडू लगेचच मी आयोजकांना विनंती करतोय जास्त वेळ या ठिकाणी खर्च होणार नाही याची आपण काळजी घ्या कारण आज आपल्याला जो वेळ आहे तो वाचवायचा आहे. 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या विजयासाठी आता मात्र या ठिकाणी अजूनही 5 धाब्यांची गरज. सावतगावचे ज्येष्ठ समाजसेवक लक्ष्मण शेठ पाटील आज आपल्या फॅमिली समेत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. लो फुलटा चेंडू कडक प्रहार पाहतोय अगदी क्लासिकल ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे चांगला चित्ररक्षण आपण पाहतोय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी घेण्याची संधी निर्माण झाली. सिंगलला मात्र धाव फलक पुढे चाललाय 47 आकड्यावरती. 3ही गोलंदाज महागात पडले. करणने सुद्धा मात्र या ठिकाणी सुरुवात खराब केली त्याच्यानंतर सुजयवरती पूर्णपणे प्रहार केला गेला आणि त्यानंतर लखनवरती सुद्धा मात्र अटॅक केलाय. पुन्हा पुलचा फटका हा स्ट्रोक तर मात्र पाहिलं तर पंडित घोडेचा सिग्नेचर स्ट्रोक आहे. जरूर त्या दिशेने मात्र सीमारेषा नाही आहे परंतु त्याचा तो फेवरेट झोन आणि त्या फटक्यावरती मिळाली 1 धाव. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि त्या विजयासाठी 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि त्या 6 चेंडूमध्ये
फक्त आणि फक्त 3 धाबींची गरज. सुजलनं बॅटिंग करत असताना 23 धावा जोडल्या होत्या, परंतु त्या गोलंदाजी करत असताना तब्बल त्याने 24 खर्च केला. हा क्रिकेट आहे. त्यानंतर आपण करणला पाहिलं. करणने सुद्धा मात्र चांगली खेळी साकारली होती. तब्बल 21 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या होत्या, परंतु गोलंदाजांनी मात्र त्या फलंदाजीवरती पूर्णपणे पाणी फेडण्याचं कार्य केलं. आणि त्याचवेळी पाहतो की आता विजयासाठी फक्त 3 धाब्यांची गरज जे अंबिका देवरुंगपाडा संघाला. बॅट अँड पॅट त्या सहाय्याने चेंडू चालला अगदी लॉंग वरती. गोलंदाज पाहू शकाल स्वप्नील आलाय. चौथ्या षटकाला हाताला साडी आणि त्याच्या विरुद्ध सुद्धा मात्र पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट केली. 49 फुलटॉस आणि त्याला डिपॉझिट केला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा विजयाचा षटकार निघालाय ओमकार गोडेच्या बॅटमधून. या इनिंगमध्ये येणारा त्याच्या बॅटमधून हा चौथा षटकार आणि पहिला विजय संपादित केलाय जे अंबिका देवरुंगपाडा संघानं. सो वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन पंडित गोडे अँड ऑल बॉईज. हार्ड लक विकी स्पोर्ट चौधरपाडा संघ. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट त्याने पॉवर प्लेमध्ये सुद्धा पाहिलं तर इकॉनॉमिकल षटक हाताळला आणि बॅटिंग करत असताना मात्र या ठिकाणी अगदी धावांचा पाऊस पडला आणि तो खेळाडू आहे मिस्टर ओमकार गोडे.